त्याची दलाली खात आहे. त्या देशाच्या आर्थिक राजधानीची अवस्था काय आहे ते मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी रेनकोट घालून मुंबईत फिरावी. काय दैना झाली आहे मुंबईची. मुंबईने प्रत्येक शहराची जी भाजपच्या ताब्यात आहे विकासाचा फार गाजावाजा करतात, पण विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेला आहे हे जर या राज्याच्या जनतेला पाहायचं असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंकची अवस्था जाऊन पाहावी. मला मुख्यमंत्र्यांचं आश्चर्य वाटतं, कौतुकी वाटतं. शिकला सवरलेला माणूस आहे, सुशिक्षित आहे, वकील आहे, जग फिरलाय, पर्यटन करतात. मिसिंग लिंकवर म्हणतात 2 खड्डे पडले आणि ड्युरेबिलिटी चेक करतायत. काय मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहावं आज काय अवस्था. अख्खा मिसिंग लिंक कोसळलाय. खड्डे सोडून द्या, अख्खा मिसिंग लिंक धो कोसळलेला आहे. याचं कारण भ्रष्टाचार, दलाली आणि बेफिकिरी. आपलं कोण काय वाकडं करणार, माझ्या भाषेत कोण काय उखडणार. आमच्याकडे एवढं बहुमत आहे. ठेकेदारांकडून 30-35% आधीच घेतलेले आहेत. आपापल्या ठेकेदारांना कामं दिलेली आहेत. त्या ठेकेदारांनी भाजपच्या पक्षनिधीमध्ये पैसे टाकलेले आहेत. उरलेला टक्का मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या लोकांना मिळालेला आहे. आणि अख्खं मिसिंग लिंक ज्याचं तुम्ही जे काय ढोल वाजवत कौतुक केलं, विकास काय आहे वगैरे दाखवलं, तुम्ही जाऊन आता विकास पहा. खरोखर जा. त्यांना मुख्यमंत्री तुम्ही खरोखर जा, सहकुटुंब जा, मजा घ्या. एवढा विकास झालेला आहे की त्या धक्क्यानं डेप्युटी सीएम आजारी पडले. म्हणजे एवढं त्यांना विकासाचं अजीर्ण झालेलं आहे. या विकासाच्या अजीर्णापोटी राज्याचे एक डेप्युटी सीएम ज्युपिटर इस्पितळामध्ये दाखल झालेले आहे. संपूर्ण मुंबई अपघात. काल 6 माणसं मान्सूरला मेली. सकाळी त्या मुंबईच्या मेयर दिवसभर फिरत असतात फोटो काढत, आणि तिथे माणसं मान्सूरला मेली. आणि ह्या एका बिल्डरच्या घरी बारशाला लोकांचा आक्रोश चालू आहे. तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष फिरी हसतायत. या मुंबईवरती आणि या महाराष्ट्रावर दुर्योधनाचं राज्य आलेलं आहे. दुर्योधनाचं अत्यंत वाईट अवस्था या महाराष्ट्राची देवेंद्र फडणवीस, मिंधे आणि त्यांच्या लोकांनी करून ठेवलेली आहे. तिसऱ्या डेप्युटी सीएम विषयी काय बोलण्याचं काय कारणच नाही आहे. त्यांना काय कळतच नाही काय चाललं आहे ते. नशीब काल हे आमिर खानच्या लग्नाला गेले नाहीत. तेवढंच एक शिल्लक होतं. काल महाआरती झाली दादरमध्ये. लोकांचा उत्साह प्रोत्साहन खूप होतं. काल लोक देखील पावसात येत होती. आज तुम्ही एक मीम ट्विट केलेलं, काय सांगा त्या संदर्भात? नाही, ट्विट असा ते मीम ट्विट नाही, ते सत्य आहे. हिंदूंची मंदिरं मोगलांनी लुटली, औरंगजेबानं लुटली, महमूद गजनवीनं लुटली, असं इतिहासामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आम्ही मंदिराचे कसे संरक्षक आहोत आता हे दाखवून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आता ज्या प्रकारे मंदिरं लुटली जात आहेत, राम मंदिर असेल, केदारनाथ बद्रीनाथ असेल, त्यानंतर दक्षिणेतली मंदिरं असतील, या सगळ्या मंदिराचे जे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, हे भारतीय जनता पक्षाचेच लोक आहेत ना. अख्खं राम मंदिर कसं लुटलं हे रोज आम्ही सांगतो आहोत. अहो, सीतामाईचं मंगळसूत्र चोरावं या लोकांनी. काल म्हणालो ना मी, सीतामाईला 27 भक्तांनी, महिला भक्तांनी मंगळसूत्र दान दिलं होतं चढावा.
ते मंगळसूत्र सुद्धा या लोकांनी लुटलं. अजून काय लुटायचं राहिलं? शिवसेनेनं काल शंख फुकलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल दादरला हनुमान मंदिरासमोर जे आंदोलन झालं, रामरक्षा आंदोलन, हे फक्त एका दिवसाचं आंदोलन नव्हतं, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. ये जो ईडी वाले हैं, ईडी वाले, ये 5-10 लाख के लिए भी लोगों को अरेस्ट कर लेते हैं और 1-1 साल तक जेल में डालते हैं. ये राम मंदिर ट्रस्ट को सबसे पहले बर्खास्त करना चाहिए, पूरा राम मंदिर ट्रस्ट, सिर्फ चंपत राय और उनकी गैंग नहीं. और राम मंदिर ट्रस्ट के ऊपर FIR लॉन्च करना चाहिए डकैती का. ये डकैती है, 5 से ज़्यादा लोग शामिल है, ऑर्गेनाइज क्राइम है, मकोका रखता है उनके ऊपर. राम को लूटा है, देश को लूटा है, जनता का विश्वासघात है, श्रद्धा का विश्वासघात है, ये आस्था का विश्वासघात है ये. तो फिर भी न मोदी जी का कोई बयान, ना देश के महान गृह मंत्री, हाँ, उनका बयान, ना देश के जेम्स बॉन्ड डोवाल साहब का बयान, ना योगी जी का बयान, ना उनके पार्टी के अध्यक्ष का, राष्ट्रीय अध्यक्ष का बयान. कोई देखा है आपने? कोई उसके ऊपर कोई मुंह खोला है? हाँ, डर गए क्या? छुपा रहे हो आप? एविडेंस खत्म करने की बात हो रही है. बोलिए. नक्कीच या देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये अजूनही काही आशेची किरणं जेव्हा दिसतात तेव्हा त्या किरणांचं स्वागत केलं पाहिजे. न्याय व्यवस्थेमध्ये अजूनही काही रामशास्त्री आहेत, हे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी दाखवून दिलं, म्हणून त्यांचं अभिनंदन करणं सध्याच्या स्थितीत हे आमचं जनतेचं, नागरिकांचं कर्तव्य आहे. आम्ही अनुभव घेतला या सगळ्या मुख्य न्यायाधीशांचा. एका शब्दात त्यांच्याविषयी बोलत सगळे भंपक होते. ममता बनर्जी को सुरक्षा जो बढ़ाई गई है उसको सुपर इमरजेंसी कहा गया है. किधर देखो केंद्र की सुरक्षा लगी गई. अब देखिए, ममता बनर्जी और उनके लोगों के ऊपर जिस प्रकार से हमले शुरू है, वो देखते हुए ममता बनर्जी को सिक्योरिटी की ज़रूरत है. लेकिन ममता दीदी अपने आप सक्षम है अपनी रक्षा करने के लिए. अगर केंद्र सरकार ने केंद्र की सुरक्षा उनकी घेराबंदी की है, तो मुझे लगता है कि देखना पड़ेगा क्या चीज़ है. तर हिंदुस्थान भाऊंचा एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ व्हायरल होते. त्याची सगळे 7 सप्टेंबर रोजी 15 आमदार 25 नगरसेवक ते फुटणार आहेत आणि जे फुटणार होणार आहेत त्याने ते बघावे. उद्धव ठाकरे सांभाळणार नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात संकेत दिले त्यांना. कोणी? हिंदुस्थान भाऊंनी सध्या राजकीय पट्टावर चर्चा सुरू आहे. तर एक दुसरा वेगळा प्रश्न मिटिंगमध्ये संदर्भात अनेक वेळा आपल्यावरती आरोप प्रत्यारोप करत आला होता घोटाळा संदर्भात. मात्र त्याच मिटिंगमध्ये पाण्याचा तुरला असेल, मान्सून असेल, सगळीकडे पसरत आहे. त्यामुळे बघा, जवळजवळ 4.5 वर्ष मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. 4.5 वर्ष हा मोठा स्पॅन आहे. 4.5 वर्षामध्ये आपण काय केलं हे मुंबईत दिसतं आहे, मिठी नदीत दिसतं आहे. मिठी नदीचा जो घोटाळा सध्या सुरू आहे त्यातले लाभार्थी कोण आहेत? हे सगळे भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे ठेकेदार आहेत. त्याच्यामध्ये गौतम अडाणीलाही मोठं काम मिळालेलं आहे. पहा तुम्ही. त्याच्यामुळे मिठी नदी जी काय आता कुर्ल्यामध्ये घुसली आहे ती अख्ख्या मुंबईत घुसू शकते. देखिए, 4.5 साल से मुंबई का कंट्रोल बीजेपी के हाथ में है. अभी चुनाव हो गया, लेकिन उससे पहले 3.5 साल तक बीएमसी में यानी मुंबई महानगर पालिका में मुख्यमंत्री अपॉइंटेड एडमिनिस्ट्रेटर रहा. तो उनकी सत्ता रही. मंगल प्रभात लोढ़ा जो है, जो बिल्डर है बहुत बड़े, उसने अपना ऑफिस कार्यालय बीएमसी में लगाकर पूरा मुंबई का कारोबार देखते थे. तो आज जो मुंबई में हो रहा है
ये बीजेपी का भ्रष्टाचार, दलाली और पूरी मुंबई बिल्डरों के हाथ में देने का नतीजा है। उसके लिए देवेंद्र फडणवीस, मंगल प्रभात लोढ़ा, मुंबई बीजेपी के अध्यक्ष, ये सब जिम्मेदार हैं। नाही 25 वर्षाचे सोडाव, आता 4.5 वर्षाचं बोला। 70 वर्ष काँग्रेस सत्तेत होती, अरे नालायकानो, 12 वर्ष तुम्हीच आहात ना। 12 वर्ष कमी झाली का? 12 दिवस सुद्धा पुरे पडतात आणि 4 दिवस सुद्धा पुरे असतात। आमचं काय काढतो रे 25 वर्ष साला? हां, 4.5 वर्ष का चाटतो का तू जाऊन तिथे? अख्खी महापालिका 4.5 वर्षात लुटली तुम्ही। हां, ठेकेदारांचं राज्य तुम्ही महापालिकेमध्ये आणलं पूर्णपणे। पहा मुंबईची काय दैना करून ठेवली आहे, जाऊन पहा मिसिंग लिंकची काय दैना आहे, जाऊन पहा सगळे रस्ते मुंबईचे कसे वाहून गेले आहेत। तुमच्या माहितीसाठी सांगतो, जो भारतीय जनता पक्ष राम मंदिर लुटू शकतो त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करताय आणि त्यांच्या बाजूने काय प्रश्न विचारताय? ज्यांनी राम मंदिर लुटलं, रामाचे अलंकार लुटले, रामाचा मुकुट लुटला, रामाचे जोडे लुटले, सीतामाईचं मंगळसूत्र लुटलं, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करताय आणि तुम्ही त्यांचं काय ऐकताय? हा, हे चोर आहेत। राम मंदिर लुटणाऱ्यांना नैतिक अधिकार आहे का? प्रभू श्रीरामाची लूट केली या लोकांनी। प्रभू श्रीराम, सीतामाई, 3000 कोटीचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेलचा कुठे बसवला? गुजरातला। चीनच्या वृत्तपत्रामध्ये आज बातमी आली आहे, काय त्या पुतळ्याचं खरी किंमत 350 कोटी रुपये। मग हे पैसे वरचे साधारण 3000 कोटीच्या खालीकडे 2500 कोटी कोणी खाल्ले? अहो, सरदार पटेलाच्या पुतळ्यात पण यांनी भ्रष्टाचार केला। 350 कोटीचा पुतळा 3000 कोटीला दाखवला। म्हणजे गुजराती ठेकेदार, गुजराती व्यापारी सरदार पटेलला सोडत नाहीत, प्रभू श्रीरामाला सोडत नाहीत, सीतामाईला सोडत नाहीत। पावसाने नाही, हे स्वतःच नागडे झालेले आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये। सगळे बांगलादेशी हटाव, बांगलादेशी हटाव, हे काय महापालिकेचं काम आहे का? चला, आता सगळे अधिकारी आज आंदोलनाच्या पवित्रात आहेत। 5 अधिकाऱ्यांची निलंबन केली मॅनहोलच्या प्रकरणात। बघा, अधिकारी कर्मचारी आंदोलनाला उतरले आहेत मुंबईत। जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी ज्यांचं राज्य आहे, भारतीय जनता पक्षाची, त्यांची आहे। स्टँडिंग कमिटी चेअरमन असेल, महापौर असतील, त्यांचे इतर पदाधिकारी असतील जे महापालिकेत पैसे गोळा करतात, हां, ती त्यांची जबाबदारी आहे। तुम्ही अधिकाऱ्यांचे बळी कशा करता देताय?